बाळांनो, तुमचं खूप खूप एकदा परत वेलकम आहे. आजचा जो टॉपिक आपल्याला शिकायचा आहे तो टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट. मेल गमिट कसे फॉर्म होतात, कुठे फॉर्म होतात, हे सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी कंडिशन आहे ती आहे मेल आणि फिमेल गमिटचं तयार होणे, मेल आणि फिमेल गमिट बनणे. जेव्हा मेल आणि फिमेल गमिट बनतात तेव्हा ते एकमेकाला येऊन भेटतात, मग त्यांचं फ्युजन होईल, मग त्यांचं फर्टिलायझेशन होईल, त्यानंतर मग त्यांचं झायगोट फॉर्म होईल, एम्ब्रिओ फॉर्म होईल, त्यानंतर मग फळ तयार होईल, फळाच्या आतमध्ये बिया लागतील. तर हे सगळे एक एक इव्हेंट जे आहे हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होत असतात. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हाच एक महत्त्वाचा एक टप्पा आहे की मेल आणि फिमेल गमिट तयार होणे. आता हे सगळं होते कुठे, मग हे गमिट फॉर्म होतात कुठे? तर हे होतात प्लॅन्टमध्ये, फुलाच्या आतमध्ये, जे फ्लावर आहे त्या फ्लावरच्या आतमध्ये. आता हे फ्लावर दोन प्रकारचे असतात बाळांनो. एक असते फ्लावर की ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पार्ट प्रेझेंट असतात. अशा फ्लावरला आपण बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणत असतो. काय म्हणत असतात त्याला? बायसेक्शुअल फ्लावर, की ज्याच्यामध्ये मेल पार्ट पण प्रेझेंट आहे आणि फिमेल पार्ट पण प्रेझेंट आहे. जसं की तुमच्या समोर आता हे पिक्चर दिसते, हे फ्लावरचं पिक्चर आहे. ठीक आहे, हे फ्लावर आहे, एक टिपिकल फ्लावर. तुम्ही याचा मॉर्फोलॉजीमध्ये स्टडी केला असेल 11th मध्ये. तुम्हाला काय दिसते या फ्लावरमध्ये? तर हा आहे फिमेल पार्ट प्रेझेंट आणि याच फ्लावरमध्ये मेल पार्ट सुद्धा प्रेझेंट आहे. तर ज्या फ्लावरमध्ये दोन्ही पार्ट प्रेझेंट असतील त्याला आपण म्हणतो बायसेक्शुअल फ्लावर, बरोबर आहे. त्याचबरोबर काही असे फ्लावर आहेत की ज्याच्यामध्ये फक्त एकच पार्ट प्रेझेंट असतो, एक तर ते मेल पार्ट असतो, एक तर फिमेल पार्ट असतो प्रेझेंट. तर अशा फ्लावरला आपण युनिसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो. काय नाव आहे त्याला? युनिसेक्शुअल. तर ह्या सुद्धा काही गोष्टी लक्षात असू द्या तुमच्या. तर बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल हे तुमच्या लक्षात आलं. तर तुमच्यासमोर हे जे फ्लावर आहे हे नावरून समजते, याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट प्रेझेंट आहे, त्यामुळे हे फ्लावर आहे बायसेक्शुअल फ्लावर. आता फिमेल पार्ट जो आहे ज्याला आपण पिस्टिल असं म्हणतो किंवा कार्पेल असं सुद्धा याला म्हणतात. आता पिस्टिल किंवा कार्पेल जो आहे तर हे कशापासून बनलेलं आहे? तो तुम्हाला हे सगळं काही याच्यामध्ये दिसेल. याच्यामध्ये आहे स्टिग्मा पार्ट आहे, स्टाईल, ओव्हरीच्या आत आहे ओव्ह्यूल, ओव्ह्यूलच्या आत आहे एग, म्हणजे फिमेल गमिट है ना. तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्हाला हे फ्लावरचे सगळे पार्ट व्यवस्थित लक्षात राहिले, समजले, तर तुम्हाला मेल गमिट कुठे फॉर्म होतो, फिमेल गमिट कुठे फॉर्म होतो, हे सगळं काही व्यवस्थित लक्षात राहील. त्याचबरोबर आता पहा, मेल पार्ट जो आहे त्या मेल पार्ट मध्ये जो मेल महत्त्वाचा ऑर्गन आहे त्याला आपण स्टेमन असं म्हणतो, आणि स्टेमन बनलेलं आहे अँथर आणि फिलामेंट पासून. तर या फ्लावरमध्ये बाकीचे हे ॲसेसरी ऑर्गन आहे, जे मेल आणि फिमेल पार्ट आहे, ज्याला अँड्रोशियम आणि गायनोशियम आपण म्हणतो, ते फ्लावरचे इसेन्शियल पार्ट आहेत, कारण तिथे मेल आणि फिमेल गमिट फॉर्म होतात. आणि बाकीचे मग हे तुम्हाला दिसतात, पेटल्स, फुलाच्या पाकड्या, मग त्याचे ते सेपल्स, ते खालचे हिरव्या पाकड्या असतात त्याला असं खालून. तर हे सगळे ॲसेसरी पार्ट आहेत, पण मेन पार्ट त्याचा अँड्रोशियम गायनोशियम आहे, म्हणजे मेल पार्ट आणि फिमेल पार्ट. तर अशा प्रकारे हे फ्लावर आहे टिपिकल. आता बघा की जे मेल गमिटची डेव्हलपमेंट आहे हे कुठे होते? तर हा जो अँथर तुम्हाला दिसतो, व्यवस्थित बघा, हे अँथर, हा ठीक आहे, हा अँथर. तर या अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. काय तयार होतात? अँथरच्या आतमध्ये. या अँथरचं जे स्ट्रक्चर आहे ते पण तुम्ही अभ्यास केलं असेल, त्याचा डिटेलमध्ये तुम्ही टीएस ऑफ अँथर असं नावाने एक आपल्या याच्यामध्ये आपल्या बुकमध्ये एक पार्ट आहे, सेक्शन आहे, तर त्याचा अभ्यास तुम्ही केला असेल. तर त्या अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात आणि त्या पोलन ग्रेनच्या आतच आपले मेल गमिट तयार होतात. हे लक्षात आलं का तुमच्या? आता लक्षात, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. काय आहे की फ्लावर आहे, फ्लावरमध्ये अँथर नावाचा पार्ट आहे, त्या अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात, पोलन ग्रेन्सच्या आतमध्ये मेल गमिट तयार होतात. लक्षात आलं? आता बघा, आता हे जेव्हा हे अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स तयार झाले तेव्हा हे अँथर जे आहे हे जेव्हा मॅच्युअर होऊन जाते, मोठं होऊन जाते, तेव्हा हे अँथर फुटून जाते. आता या दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते डेहिसन्स ऑफ अँथर, ही आपल्या बुकमधली डायग्राम आहे. ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. डेहिसन्स म्हणजे काय की हे अँथर मॅच्युअर झाल्यानंतर हे अँथर ब्रेक होऊन जाते, तुटून जाते, डेहिसन्स होणे. त्याच्या ज्या अँथरच्या चारही वाल आहे, कोणत्या वाल आहे अँथरच्या? सगळ्यात बाहेरची इपिडर्मिस, एंडोथेशियम, त्याच्या आतमध्ये मिडल लेअर, त्याच्या आतमध्ये टॅपेटम, अशा चारही वाल जे आहेत त्या एकाच वेळी तुटून जातात, ब्रेक होतात, आणि त्याच्यामधून मग या अँथरमधून पोलन ग्रेन्स बाहेर पडतात. मग काही पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरवरच्या या स्टिग्मावर येऊन पडतील. हा स्टिग्मा पार्ट आहे बघा, इथून पोलन ग्रेन्स आले आणि या स्टिग्मावर येऊन पडले. किंवा काही पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरवर उडून जातात, काही हवेमध्ये असे इकडे तिकडे असतात, है ना. हे छोटे छोटे असे पोलन ग्रेन्स मी तुम्हाला दाखवतो, या पोलन ग्रेनची डायग्राम वगैरे, वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या टेक्स्चरचे हे पोलन ग्रेन्स असतात बघा. आता त्याच्या अगोदर ही जी तुमच्यासमोर एक जी स्लाईड येत आहे, या स्लाईडमध्ये
तुम्हाला आपली जर 12वीची रेग्युलर बॅच जर जॉईन करायची असेल तर त्याच्या संबंधीची ही सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही ही बॅच कशी जॉईन करू शकता, याची काय प्रोसिजर आहे, किती फीज वगैरे आहे. तर आणखीन काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्ही फोन करून विचारू शकता. आता बघा, जे पोलन ग्रेन्स अँथरमधून बाहेर पडले ते असे वेगळ्या वेगळ्या शेपचे तुम्हाला दिसतात, वेगळ्या वेगळ्या टेक्स्चरचे दिसतात, कलरफुल दिसतात. तसे तर ते डोळ्याने एवढ्या इझिली तुम्ही पाहू शकत नाही. त्याला तुमच्यासमोर दिसतात हे पोलन ग्रेन्स आहे, विविध प्रकारचे. किती सुंदर आहेत हे पोलन ग्रेन्स बघा. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते काही अशा रफ टेक्स्चरचे आहेत, काही स्मूथ आहेत, काही छोटे आहे, मोठे आहेत, रंगीबेरंगी आहेत. तुम्ही जर बाळांनो हे जे फ्लावर आहे आपलं टिपिकल एक फ्लावर, त्या फ्लावरच्या आतमध्ये जो ब्रश असतो आपला, ज्याने आपण कलर वगैरे करतो, तो ब्रश असा पकडला आणि त्या फ्लावरच्या आतमध्ये असा लावला तर त्या ब्रशला ते पोलन ग्रेन चिपकून जातात. आणि मग तुम्ही काय करायचं, एक स्लाईड घ्यायची काचेची. हे सगळं काही तुम्ही तुमच्या जी लॅब आहे, लॅबॉरेटरी जी आहे त्याच्यामध्ये जाऊन हा एक्सपेरिमेंट करू शकता. आणि मग त्या काचेच्या स्लाईडवर ते असे तो ब्रश असा असा झटकून टाकायचा, त्याचे पोलन ग्रेन्स सगळे त्या काचेवर पडतील आणि मग ते तुम्ही तुमच्या मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करू शकता. तर ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पोलन ग्रेन दिसतात. हे पोलन ग्रेनचं टेक्स्चर पण वेगळं वेगळं असते, काही रफ असतात, काही स्मूथ असतात. तर कोणत्या फुलाचे म्हणजे कोणत्या स्पेसीजचे तुम्ही पोलन ग्रेन्स घेतले त्याच्यानुसार सुद्धा हे टेक्स्चर जे आहे त्याचं बदलते. गोल आहे, स्मूथ आहे, रफ आहे वगैरे अशा तऱ्हेचे. आणि हे पोलन ग्रेन जे आहेत याची बऱ्याच लोकांना मग ॲलर्जीसुद्धा होते. तुम्ही शेतामध्ये वगैरे गेले, जंगलामध्ये गेले फिरायला तर हे सगळे इकडे तिकडे पोलन ग्रेन फिरत असतात. मग कधी कधी तुमच्या श्वासोश्वासांमधून तुमच्या नाकामध्ये वगैरे ते जातात आणि मग तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते, तुमचं अंग खाजवू शकते, हे फीवर, सर्दी वगैरे असं होऊ शकते. पण कधी कधी आता काय आहे की काही पोलन ग्रेन्सचं काय आहे की खूप मेडिसिनल यूज पण आजकाल केल्या जात आहे. मेडिसिनल यूज या पोलन ग्रेन्सपासून पोलन शेक पण तयार करायला लागलेले आहेत, पोलन टॅबलेट्स पण आलेले आहेत. जे ॲथलेट्स पर्सन असतात ना, स्पोर्ट पर्सन असतात, जे खेळामध्ये भाग घेतात, असे खेळाडू जे आहेत या पोलन ग्रेनचा शेक पण पितात, म्हणजे जेणेकरून एनर्जी त्यांनी वाढते. कारण या पोलन ग्रेनच्या आतमध्ये खूप सारं न्यूट्रिशन असते, त्यामुळे एनर्जी वाढते. घोड्याला जे रेसिंगचे जे घोडे आहे ना, त्या घोड्यांना पण हे पोलनच्या टॅबलेट वगैरे देतात. तर त्यामुळे त्या घोड्याचा जो परफॉर्मन्स आहे तो वाढतो. तशा प्रकारे हे पोलन ग्रेन्स ची माहिती होती, एक जनरल माहिती लक्षात घ्या. आता आणखीन एक तुम्हाला एक दुसरी जी डायग्राम दिसते तुमच्यासमोर, ती कशाची आहे, 1.5 डायग्रामचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट. तर ही डायग्राम खूप कामाची आहे. याच्यामध्येच तुम्हाला सगळं ते मेल गमिट कसे फॉर्म होतात त्याची ही पूर्ण डायग्राम आहे. हे व्यवस्थित ना समजून घ्यायचं आहे तुम्हाला. जर ही डायग्राम तुमच्या लक्षात राहिली तर सगळं काही मेल गमिट कसे फॉर्म होतात, कशी डेव्हलपमेंट होत जाते या मेल गमिटोफाईटची, हे सगळं तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. या डायग्रामवरच सगळा खेळ आहे, या डायग्रामवरच सगळं आपलं हे लेक्चर डिपेंड आहे. ठीक आहे, हे हळूहळू मी तुम्हाला समजून सांगतो. आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, मेल गमिट कसे फॉर्म होतात. आता इथपर्यंत काय लक्षात आलं, तुमच्या फ्लावर आहे, त्या फ्लावरमध्ये अँथर आहे, अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स आहे, त्या पोलन ग्रेनच्या आतमध्ये आता मेल गमिट तयार होणार आहे. तर ते समजून घेऊ आपण पुढे. बघा आता कसं कसं होते, हे आज थेओरी आहे, शॉर्टची थेओरी आहे, जाणून घेऊ आपण. काय टायटल आपलं, डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट. सगळ्यात आधी काय होते, डायग्रामच्या मदतीनं समजून घ्यायचं आहे. बघा सगळ्यात आधी तर काय सांगितलेलं आहे, पहिला पॉईंट, पोलन ग्रेन्स मार्क द बिगिनिंग ऑफ मेल गमिटोफाईट. पोलन ग्रेन्स तयार झाले म्हणजेच कशाची सुरुवात झाली, मेल गमिटोफाईट तयार व्हायची. मेल गमिटोफाईट ज्याच्या आतमध्ये मेल गमिट तयार होणार आहेत. पोलन ग्रेन्सलाच आपण मेल गमिटोफाईट असं म्हणतो. तर मग या पोलन ग्रेनच्या आतमध्येच पोलन ग्रेन्स तयार होतात. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, इट अंडरगोज फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस 2 सेल्स. कोणत्या सेल्स आहेत त्या, पहिली आहे व्हेजिटेटिव्ह सेल्स अँड जनरेटिव्ह सेल. आता काय सांगितलं आपल्याला, हा जो पोलन ग्रेन्स आहे याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन तयार होते. पहिलं मायटोटिक डिव्हिजन होते, फर्स्ट म्हटलं पहिलं मायटोटिक डिव्हिजन होते पोलन ग्रेनच्या आतमध्ये. आणि मग ते मायटोटिक डिव्हिजन झालं की 2 सेल फॉर्म होतात, 2 सेल्स. कोणत्या 2 सेल तयार झाल्या, एकीचं नाव आहे व्हेजिटेटिव्ह सेल, दुसरी आहे जनरेटिव्ह सेल. आता सगळं काही तुम्हाला या डायग्राममधून समजते, एकदम इझी जाईल, जी काय आपण आता थेअरी वाचली. बघा आता फर्स्ट ABCD अशा डायग्राम आहे. बघा ही A आहे, B डायग्राम आहे, C डायग्राम आहे, D डायग्राम आहे, E आहे आणि F अशा वेगळ्या वेगळ्या फिगर तुमच्या समोर आहेत. त्याच्यामधून आपल्याला समजतं. सगळ्यात आधी A मध्ये काय दिसतं तुम्हाला, A पहिलीच आहे, पहिल्या नंबरचं, हा पोलन ग्रेन्स तुम्हाला दिसतो. हा तुमच्या समोर आहे ना, हा पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेनची बाहेरची जी लेअर आहे त्याला आपण एक्झाईन असं म्हणतो. सगळ्यात टफ लेअर आहे बायोलॉजिकल वर्ल्डमधली. त्याच्या आतमध्ये आहे इंटाईन. दोन्ही लेअर मिळून आपण याला स्पोरोडर्म असं म्हणत असतो. ते एक्झाईन आणि इंटाईन अशा 2 लेअर आहेत. मग आता हळूहळू काय झालं, याच्या सायटोप्लाझम वगैरे सगळं आहे, न्यूक्लियस वगैरे. आता हा पोलन ग्रेन्समध्ये पहिल्यांदा फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं, मायटोसिस झालं याच्यामध्ये, आणि 2 सेल तयार झालेल्या तुम्हाला दिसतात. कोणत्या 2 सेल तयार झालेल्या आहेत बघा, B डायग्राम बघा, पहिली आहे जनरेटिव्ह सेल आणि दुसरी आहे
व्हेजिटेटिव्ह सेल. समजलं ना. तर अशा प्रकारे हा 2 सेल तयार झाल्या जेव्हा फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं तेव्हा. लक्षात ठेवा, बिलकुल इझी आहे. तर 2 सेल तयार झाल्या, पोलन ग्रेनच्या आतच चालू आहे सगळं काही, पोलन ग्रेनच्या आत. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं बघा. आता ह्या दोन्ही सेलचं वैशिष्ट्य सांगितले आपल्याला. व्हेजिटेटिव्ह सेल कशी आहे बघा. व्हेजिटेटिव्ह सेल आहे बिगर, नेकेड अँड इरेग्युलर न्यूक्लियस अँड रिच इन फूड. आता जी पहिली सेल तयार झाली ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल म्हटलं, ही व्हेजिटेटिव्ह सेल कशी आहे, मोठी आहे, बिगर आहे, नेकेड आहे. नेकेड म्हणजे काय, याच्या आजूबाजूला अशी जी सेल वॉल आहे ती अजून तयार झालेली नाही. त्याचबरोबर याचं न्यूक्लियस इरेग्युलर आहे, म्हणजे कसं पण असं पसरलेलं आहे, इरेग्युलर न्यूक्लियस आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये फूड भरपूर प्रमाणात आहे. फूड कशासाठी, कारण जे मेल गमीट तयार होणार आहेत त्यांना अन्न लागणार आहे. ते अन्न कोण देणार, मग ही व्हेजिटेटिव्ह सेल देणार आहे. म्हणून मग या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये खूप सारं फूड आहे. लक्षात आलं का. तशा प्रकारे ही पहिली सेल आहे, याचं डिस्क्रिप्शन आपल्याला सांगितलेलं आहे व्हेजिटेटिव्ह सेलचं. दुसरी सेल आहे जनरेटिव्ह सेल. मग कशी आहे आता ही जनरेटिव्ह सेल, तर ही व्हेजिटेटिव्ह सेलच्या कंपॅरिझनमध्ये स्मॉल आहे. व्हेजिटेटिव्ह सेल मोठी आहे, दिसते ना तुम्हाला, ही खूप मोठी व्हेजिटेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल मात्र खूपच छोटी आहे, ही अशी दिसते तुम्हाला. जनरेटिव्ह सेल छोटी आहे, थिन वॉल्ड आहे. त्याचबरोबर फ्लोट इन दी सायटोप्लाझ्म ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. काय सांगितलं, कल्पना केलेली आहे बघा. व्हेजिटेटिव्ह सेल खूप मोठी आहे आणि जनरेटिव्ह सेल एकदम छोटी आहे. त्यामुळे असं वाटते, तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली बघितलं तर असं वाटते की ही जनरेटिव्ह सेल त्या व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये अशी तरंगत आहे. छोटी असल्यामुळे असं वाटते की तरंगते काही. पाण्यामध्ये एखादी गोष्ट टाकली आपण की तरंगताना दिसते, तसं असं वाटते की या व्हेजिटेटिव्ह सेल मोठी असल्यामुळे ही जी जनरेटिव्ह सेल आहे ही एकदम अशी छोटी वाटते त्याच्यासमोर. असं वाटते की त्याच्यामध्ये तरंगत आहे का ती, असं वाटते. तर अशा प्रकारे आपल्याला हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, तिथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. पोलन ग्रेन्स होता, तो डिवाइड झाला. पोलन ग्रेनच्या आतमध्ये 2 सेल तयार झाल्या, व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल. बरोबर आहे, दोघांचं डिस्क्रिप्शन आपण बघितलं. पुढे काय होते बघा. अजूनपर्यंत मेल गमीट तयार झालेले नाहीत. कसे तयार होतात, पुढच्या या स्लाइडमध्ये आपल्याला आणखीन समजते. बघा काय सांगितलं आता, सेकंड मायटोटिक डिव्हिजन कसं होते. पहिलं मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर काय झालं, 2 सेल तयार झाल्या, जनरेटिव्ह सेल, व्हेजिटेटिव्ह सेल. लक्षात घ्या. दुसरं जेव्हा मायटोटिक डिव्हिजन होते, काय सांगितलेलं आहे दुसरं मायटोटिक डिव्हिजनमध्ये, second mitotic division is concerned with generative cell only, gives rise to 2 non-motile male gametes. काय सांगितलेलं आहे, सेकंड जे मायटोटिक डिव्हिजन होते ते दोन्ही सेलमध्ये होत नाही, एकाच सेलमध्ये होते. कोणत्या, व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये होत नाही, फक्त जनरेटिव्ह सेलमध्ये होते. बघा तुम्ही आता दिसते तुम्हाला, ही जी जनरेटिव्ह सेल आहे याच्यामध्येच फक्त मायटोटिक डिव्हिजन होणार आहे. आणि या जनरेटिव्ह सेल जेव्हा याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होते तेव्हा याच्या 2 मेल गमीट तयार होतात. बघा आता सी डायग्राम झाली, हळूहळू आता ही जनरेटिव्ह सेल डिवाइड व्हायला लागली. डी डायग्राम बघा, त्यानंतर ई डायग्राम बघा. आता या जनरेटिव्ह सेल डिवाइड झाल्यानंतर 2 मेल गमीट तयार झालेले तुम्हाला दिसतात. ई डायग्राम बघा, ई मध्ये 2 मेल गमीट तयार झाले. मेल गमीट कुठे तयार झाले, कोणामधून तयार झाले, जनरेटिव्ह सेलमधून. कारण की सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं. सेकंड मायटोटिक डिव्हिजन कोणामध्ये झालं, जनरेटिव्ह सेलमध्ये. आणि त्या जनरेटिव्ह सेलपासून 2 मेल गमीट तयार झाले. लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन पण विचारला जाऊ शकता की सेकंड मायटोटिक डिव्हिजन कोणत्या सेलमध्ये होते, कोणत्या, जनरेटिव्ह सेलमध्ये. आणि मेल गमीट कोणत्या सेलपासून तयार होतात, तर मेल गमीट हे जनरेटिव्ह सेलपासून तयार होतात. इथपर्यंत लक्षात आलं. पुढे काय सांगितलेलं बघा, दी mitotic division of generative cell takes place either in the pollen grains or in pollen tube. आता हे जे मायटोटिक डिव्हिजन झालं, सेकंड मायटोटिक डिव्हिजन जे झालेलं आहे, एक तर ते पोलन ग्रेन्समध्येच होते. या पोलन ग्रेन्स, हा जो अखंड पोलन ग्रेन्स आहे याच्या आतमध्येच एक तर ते सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते. म्हणजेच काय, जनरेटिव्ह सेल डिवाइड होऊन 2 मेल गमीट तयार होणे, हे सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये झालं. एक तर हे ह्या पोलन ग्रेनच्या आतच होणार, किंवा मग हे डिव्हिजन, ही जी पोलन ट्यूब दिसते ना तुम्हाला, एफ डायग्राम बघा तुम्ही, एफ, ही जी पोलन ट्यूब दिसते, या पोलन ट्यूबच्या आतमध्ये हे मेल गमीट तयार होणार. 2 कंडिशन आहे. काही फुलांमध्ये काही स्पेसीज अशा आहेत की ज्याच्यामध्ये मेल गमीट हे पोलन ग्रेनच्या आत तयार झाले. काही अँजिओस्पर्म असे आहेत, काही फुलं असे आहे, काही स्पेसीज अशा आहेत की ज्यांच्यामध्ये हे मेल गमीट जे आहेत या पोलन ट्यूबच्या आतमध्ये तयार होतात. लक्षात आलं का. आणि आपल्याला हे पण सांगितलेलं आहे की बरेचसे असे अँजिओस्पर्म आहे की ज्यांच्यामध्ये हे जे 2 मेल गमीट तयार झाले, म्हणजे जे सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं, म्हणजे जी जनरेटिव्ह सेल डिवाइड झाली आणि 2 मेल गमीट तयार झाले, ते बहुतेकदा या पोलन, ही जी ट्यूब आहे या ट्यूबच्या आतच सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते, असं सांगितलेलं आपल्याला. लक्षात आलं का. बघा याची थेओरी पण दिलेली आहे. काय आहे, पोलन ग्रेन्स आर शेड फ्रॉम अँथर ॲट धिस 2 सेल स्टेज इन मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म.
बऱ्याच अँजिओस्पर्ममध्ये हे पोलन ग्रेन जे आहेत याच्यामध्ये 2च सेल असतात आणि सेकंड मायटोटिक डिव्हिजन हे या पोलन ट्यूबच्या आतमध्ये होते. ही ट्यूब आहे. पोलन ट्यूब कशी तयार होते, केव्हा तयार होते, याचं काय वैशिष्ट्य आहे हे सगळं आपण पुढे पण समजून घेणार. तर अशा प्रकारे हे मेल गमिटोफाईट कसे तयार होतात हे आपण जाणून घेतलेलं आहे. बिलकुल हा सिंपलचा टॉपिक होता. आता हे तुमच्या लक्षात आलं की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल गमिट कसा तयार झालेला आहे, कुठे तयार झालेला आहे, कसा तयार झाला, हे सगळं आपण बघितलेलं आहे. बिलकुल सिंपल होतं. चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.